टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या मार्फत 3 KVAची सिस्टीम बसवली। त्याला 2 लाख रुपये खर्च आला। त्यामुळे झालं एक की जे वीज बिल येत होतं दर महिन्याचं ते वीज बिल कमी झालं। थोडीफार म्हणजे थोडं जास्त क्षमतेचं हे बसवलेलं आहे की पुढे भविष्यात काही ना काही उपकरणं वाढवू शकतात म्हणून। आणि हे बसवण्यापाठीमागे 2 उद्देश होते। म्हणजे ही योजना सुरू होण्यापूर्वी जो खर्च होता तो खर्च आणि त्याच्यातून मिळणारं परतीचं उत्पन्न ह्याच्यात तफावत खूप होती। पण आता थोडी का होईना सबसिडी मिळाल्यामुळे माझा सहभाग भारतीय नागरिक म्हणून हरित ऊर्जेसाठी देण्यासाठी आम्ही हे बसवले। ह्या योजनेतून जे काही बिल वाचतं त्याचाही ROI काही लगेच येत नाही आहे, तो यायला 10 वर्ष लागतात। पण तरीसुद्धा आपला सहभाग या सगळ्या पर्यावरणासाठी पाहिजे या भूमिकेतून हे बसवलं। आणि एक प्रकारची असं वाटलं की नाही हे छान आहे आणि आपल्या सगळ्या कुटुंबाचा भविष्याचा विचार करून पुढच्या 10 वर्षाचा विचार करून ही सूर्यघर योजना सोलर सिस्टीम बसवलेली आहे। खरं तर घेतल्याचं दिसतंय जे काही तुम्ही वीज वापरणार आहात सकाळी वेगळे दर असणार आहेत, संध्याकाळीच्या वेळेचे जादा दर यामध्ये असणार आहेत। कसं बघता तुम्ही एकूणच या सगळ्या भूमिकेकडे की एकूणच महावितरणनं ही दरवाढ नक्की करू नये? त्याचं कारण असं की जरी आम्ही ही 3 KVAची सिस्टीम बसवली तरी सगळे युनिट वापरत नाही। त्याची ते सरासरी काढणार, काही युनिट फक्त आम्हाला वर्षाखेरीला देणार, उरलेले सगळे युनिट ही त्यांच्याकडे वीज निर्मिती म्हणून जाते। आत्ता घरगुती वीजचा दर आम्हाला जे महावितरणला होतं तर साधारण 3.5-4 रुपये पर युनिट आहे। तुम्ही आम्हाला किती येणार? माझे कसेबसे युनिट जे काही राहतील ते वापरलेले राहिलेले युनिट तर महावितरणकडे जात आहेत आणि 4 रुपयानं तुम्ही मला तुमचा फायदा त्यातलं सगळं लक्षात घेऊन 4 रुपयाला दर लावताय। महावितरणला तेवढा खर्च नाही आहे। अशा अनेक घरांनी बसवले असतील योजना, तिथली वीज तुमच्याकडे निर्मिती होतेच आहे, ती वीज तुम्ही अन्य कारणासाठी वापरू शकता। म्हणजे माझी आहे ती घरगुती आहे, पण म्हणून ते काही घरगुती आणि कमर्शियल असं नाही, तुम्ही ते कमर्शियलला देऊन कमर्शियलच्या रेटनं त्या अन्य कुठल्या व्यवसायांना देताच आहात। त्यामुळे ही दरवाढ करू नये। ते टाईम स्लॉट जे आहेत ते तर अजिबातच वापरू नये। त्याचं कारण असं की सगळ्यात जास्त वापर हा संध्याकाळी होणार आहे आणि आता तोंडावर उन्हाळा आहे, उन्हाळ्याच्या काळात ही वीज वापर वाढणारच आहे। आणि त्यांना वीज निर्मिती करायची असेल, वीजचा खर्च जर वाचवायचा असेल तर सोलर ग्रिड करा। गुजरातमध्ये इतकं मोठं सोलर ग्रिडचं त्यांनी नियोजन केलेलं आहे, आपण का नाही करू शकत? आणि सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूर जिल्हा हा सर्वात जास्त वितरणला वसुली करून देणारा जिल्हा आहे। म्हणजे तुम्ही एक प्रकारे आमच्यावर अन्याय करताय की जे तुम्हाला पैसे देतात फक्त कोल्हापूरवर होतो अशातला भाग नाही, तो सगळीकडे त्याचा परिणाम होईल। पण म्हणून जे पैसे देतात त्यांच्यावर अजून खर्च लादायचा आणि जी काही 40% आसपास वीज चोरी होती त्याची कोण काळजी घेणार? किंवा वीज वहनामधला जो तांत्रिक बिघाडामुळे असेल, अगर काही कारणानं असेल, तो जर तुम्ही थोपवला तर तुमचे हे जे काही खर्च आहेत किंवा तुमचा जो ताळमेळ बसत नसेल कदाचित तर तो दुरुस्त होऊ शकेल। खरं तर हे टाईम स्लॉट केल्यामुळं जे कोण इच्छुक होते किंवा आता तुम्हाला वाटते का की बाबा मग हे सगळा उपद्व्याप करण्यापेक्षा मग होतं तेच बरं होतं जर अशा पद्धतीनं होणार असेल? महावितरणनं संपूर्ण पर्यावरणाचा विचार करून ह्याला खीळ बसेल असं निश्चित करू नये। निश्चित जर समजा असं काही त्यांनी निर्णय घेतला तर ह्याचा नकारात्मक परिणाम होईल आणि जे लोक आत्ता तयार झालेले आहेत ते थांबतील। आता ज्यांनी बसवले त्यांच्या हातात काही राहिलेलं नाही आणि एक प्रकारची ही मक्तेदारी झाली ना की मीच तुम्हाला देणार आणि मी काय ठरवेन ते मी म्हणेन ती पूर्व, अशा पद्धतीनं नाही चाललं। मग करू नये। तुम्ही सगळ्यांचा विचार करून करायला पाहिजे। घरगुती वापराचे जे काही युनिट असतील, घरगुती वापर असेल, कमर्शियल असेल, कमर्शियलवाले कमर्शियलनं देत असतात, त्यांनी काही ना काही इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत। आणि मग ही जे हरित ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत जे जपायला पाहिजेत, सांभाळायला पाहिजेत, पुढच्या पिढीची काळजी घ्यायला पाहिजे, ते कोण करणार? आणि ते आत्ता नाही केलं तर म्हणजे पुढं किती आपण वाट बघत बसणार आहे? आत्ताच तो इतका समतोल बिघडलेला आहे। म्हणजे आता कोल्हापूरमध्ये अलीकडे जर तुम्ही बघितलं असेल तर वातावरण म्हणजे उन्हाळ्याचे डिग्री जी आहे ती साधारण 38-40 इथपर्यंत जायला लागलेली आहे, काहिली होते। ह्याची काळजी घ्यायची असेल तर मला आत्तापासून मी या पर्यावरणाला सहभागी होईन, पर्यावरणाला मदत करेन, या प्रकारची भूमिका घ्यायला पाहिजे। येते का ज्या पद्धतीनं आता हे महावितरणचं
एकंदरीत हा जो काही प्रस्ताव दरवाढीचा ते मांडू इच्छितात त्याच्यामध्ये असंच दिसतं आहे की तुम्ही काही करा, समोरून कितीही तुम्हाला प्रोत्साहनात्मक काही येऊ दे, पण आम्ही आमच्याच पद्धतीनं आमचीच चाकोरी सांभाळत राहू. मी माझ्यामध्ये काय बदल करू शकतो, मी म्हणजे महावितरण कंपनी, मी अजून काही आम्हाला समजा खर्च ताळमेळ घालण्यासाठी आमच्यात काय बदल करायला पाहिजेत त्याबद्दलचं असं कधी आलेलं मला माझ्या तरी बघण्यात नाही, वाचनात नाही आहे की आम्ही आमच्यात हे बदल करण्यासाठी, आमचं काय वीज वहन क्षमता चांगली सुधारण्यासाठी, वीज चोरी कमी करण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो. त्यामुळे हे निश्चित ह्या सगळ्याला ही जी काही वीज दरवाढ आहे त्याचे टाईम स्लॉट जे आहेत हे अत्यंत चुकीचे आहेत, अत्यंत पर्यावरण विरोधी आहेत, अत्यंत केंद्रीय धोरण जे या अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देणार आहेत त्याच्या विरोधात आहेत. फक्त पैसे एवढीच बाब नाही, ह्याच्यामध्ये ते पैशाच्या पलीकडचं गणित खूप मोठं आहे आणि ते सांभाळणं जास्त गरजेचं आहे. वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणलेल्या, त्याला सबसिडीचा सपोर्ट दिला होता. 25 मेगावॅट असेल, 50 मेगावॅट असेल, आणि आता येणारी स्टेटची सोडून नॅशनल पोर्टलवर नॅशनलची जी सबसिडी आहे त्या सबसिडी आल्यापासून लोकांचा अवेअरनेस वाढला होता. खूप लोकांनी जसं सोलर बसवून आपली खर्च ताळमेळ बसवला होता आणि संपूर्ण स्वयंपूर्ण होऊन विजेसाठी आपण स्वयंपूर्ण होण्यासाठी सहभाग घेतला होता. परंतु आत्ता महावितरणनं जे काय त्याला अडथळा आणलेला आहे म्हणूया आपण, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस लावून अडचणीत आणण्याची ही स्कीम जो डाव घातलेला आहे त्याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे आणि तो कायम राहणार आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी या जर आपण झालं उद्या महावितरणनं जे पिटिशन दाखल केलेलं आहे त्याचा जर इफेक्ट कस्टमरच्या विरोधात झाला तर त्याच्याबरोबर व्यावसायिक पण थोडेसे ही अवेअरनेस वाढल्यामुळं काही लोकांनी मॅन्युफॅक्चरमध्ये वाढ केलेली आहे, काही लोकांनी डिस्ट्रीब्युटरमध्ये काम केलेलं आहे, काही डीलर म्हणून काम करतायत, काही कामगार म्हणून काम करतायत, जेणेकरून हा रोजगार जो निर्माण झाला होता, प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण झाला होता ह्याच्या बाबतीत, तो थांबणार आहे आणि पर्यायानं व्यावसायिक आणि कस्टमर या दोघांचंही नुकसान होणार आहे. काय झालेली आहे आणि मग ह्या त्यांच्या मानसिकतेचा परिणाम ह्या सगळ्या किती लोक यामध्ये सफर होतील असं वाटतं? साधारणपणे आता जे हे पिटिशन दाखल केल्यापासून आम्ही ज्यांचं काम झालेलं आहे, ज्याचे फायनान्शियल सगळे प्रॉब्लेम सबसिडी जमा झालेली आहे, अजून स्कीम थांबलेली नाही आहे. नॅशनल पोर्टलची पंतप्रधान सूर्यघर योजनाची स्कीम थांबलेली नाही, काम चालूच आहे. पण हे सगळं पेपरमध्ये आल्यानंतरनं, आऊट झाल्यानंतरनं लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. जर मी तयार केलेली वीज जर 24 तासाची वापरता येणार नसेल आणि त्याचं जर मला बिल येणार असेल, ॲक्च्युली हा जो 3 किलोवॅटचा, 2 किलोवॅटचा, 5 किलोवॅटचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये साधारण एक 5 वर्षामध्ये लोक जे पैसे घालत आहेत त्याचा पेबॅक येण्याची क्षमता त्या प्रोजेक्टमध्ये असायची. पण आता DOD चार्जेस, DOD मीटर लावल्यापासून फक्त आम्हाला 8 तासाची हे मिळणार आहे असं कळल्यानंतरनं कस्टमर पुढच्या ऑर्डर देण्याचं थांबवलेलं आहे. पर्यायानं हे काम जर थांबलं तर साधारण आत्ता जो काय स्टॉक केला आहे डीलर, डिस्ट्रीब्युटर किंवा आम्ही जे विक्रेते आहेत त्यांनी, तो तसाच राहणार आहे. आणि त्याचं करायचं काय उद्या? आणि जर डायरेक्ट महावितरणनं जर पंतप्रधान योजनेलाच हात घातलेला आहे, म्हणजे सेंट्रलला महावितरण, स्टेट गव्हर्नमेंट असं थांबवू शकतं का, हा पण लोकांच्यात प्रश्न आहे. आणि हे जर झालं तर पर्यायानं रोजगार, कस्टमर, व्यावसायिक, काम करणारे छोटे छोटे लोक, हे या सगळ्यांचं नुकसान होणार आहे. खरं तर कालपर्यंत आम्ही साधारण कोल्हापुरातून एक 10,000 आत्ता आम्ही पिटिशन दाखल केलेले आहेत कोल्हापुरातून. मग बाहेर आता पुणे असेल, नाशिक असेल, ऑल ओव्हर महाराष्ट्र साधारण भरपूर प्रमाणात ह्या पिटिशन दाखल होतील. आणि आता नाशिक, कोल्हापूर, पुणे आणि औरंगाबाद अशा ठिकाणी हिअरिंग आहे. त्या हिअरिंगला आम्ही सगळे जाणार आहोत आणि त्याच्या पण पुढच्या काही गोष्टी, आंदोलन असेल, काय धरणे असतील, या गोष्टींचा प्रचार करून आम्ही हे थांबवायचा प्रयत्न जरूर करू. परंतु कस्टमरचं आणि या सगळ्यांचा विचार होता, या गोष्टी काही थांबायला पाहिजेत असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर सरकारच्या जी पंतप्रधान योजनेमध्ये जे लाईट आता जी MSEBीनं आम्हाला 24 तास आम्ही जी लाईट तयार होणार, म्हणजे आमची जी सकाळपासून लाईट तयार होणार, ती लाईटमध्ये आता MSEBीचा जो नियम झाला आहे, संध्याकाळच्या ते सकाळी 9 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 नंतर ते संध्याकाळी 9पर्यंत जी त्याच्यावर आम्हाला चार्जेस बसणार आहेत ती. तर हे कशासाठी? कारण आम्ही स्वतः तयार करणार आहे लाईट, ती आमची स्वतःची होणार आहे, आम्ही त्यासाठी आमचे स्वतःचे खर्च करणार आहे. आणि
त्याचे चार्जेस आम्हाला MSCB उचलणार, ह्याला आमचा विरोध आहे. आणि आम्ही स्वतः केलेल्या ह्याच्यासाठी आम्ही स्वतः पैसे भरायचे का? आता ही योजना जर पंतप्रधानांची असेल तर त्याला चॅलेंज MSCB करायला ही कशासाठी? त्यामुळं आम्ही आता जी मी घ्यायचं ठरवलं, जर असं योजना असेल तरी मी घेणार नाही यासाठी, मला गरज नाही ना. मग मी पैसे भरायचे असतील तर मी कशासाठी घ्यायची? मी आम्हाला कॅन्सल करून टाकणार सोलरचं हे, असं माझी मानसिकता आहे. तुम्ही काय मानसिकता धरून तुम्ही प्लॅन केला की बाबा मी माझे स्वतःचे काही पैसे वाचतील, मला थोडे दिवस मला पैसे भरावे लागतील, काही जे माझे एक्सपेन्सेस तयार होण्यासाठी जे काही खर्च होईल तो होईल, कारण नंतरच्या काळात मला त्याचा बेनिफिट चांगला मिळेल. आणि ही भारत सरकार हे सोलरचं जगात प्रतिनिधित्व करते असं मी ऐकून आहे. आणि जर ते त्याच्यासाठी चार्जेसच मला भरायचे असतील, हे जे नवीन काय चाललं आहे त्याचं, तर मी ते घेणार नाही. ते मला हे ऐकून होतं की बाबा जी लाईट मी तयार करणार त्याचे पैसे मला भरावे लागणार नाहीत, ते मला फ्री ऑफ चार्ज मिळणार. कारण आता हा नियम आहे की संध्याकाळी 7 नंतरचे सकाळपर्यंतचे जे असेल ते चार्जेस मी भरायचे, तर हे कुठल्याही काय ह्याच्यात बसते? आणि हे कशासाठी चॅलेंज करायला आहेत कोण? कारण मग आपल्याला पसंत नाही, हे MSCBचं चुकीचं आहे. मी माझा निर्णय थांबवणार, मी घेणार नाही सोलर. कशासाठी घेऊ? मग असं पण पैसे मला दिवसभरात लाईट अशी किती वेळ लागते? माझा हिशोब आहे की दिवसभरात माझा उजेडच असतो, त्यावेळी मला लाईटच लागत नाही. आणि ज्यावेळी लाईट लागते त्याचे मी पैसे भरायचे, मग न केलेलं बरं ना. त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. मी कशाला? मला संध्याकाळीच लाईट लागते का दिवसभर लाईट लागते असा का भाग नाही. मला घरगुती याच्यासाठी काय माझा व्यवसायासाठी नाही, मी घरगुती याच्यासाठी करणार. आणि घरात मला जर दिवसभरात लाईट लावायची असेल, लाईट लावायचीच नाही आहे आणि ती संध्याकाळी लावायची आणि त्याचे चार्जेस मी भरायचे आहेत, मग कशाला घ्यायचे? ते कॅन्सल करून टाकतो मी. ते तर काय मला ते घ्यायची गरज वाटत नाही आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.